आणि विशेषतः शरद पवारांच्या आदेशानुसार, रोहित पवारांच्या आदेशानुसार जरांगेचं आंदोलन चालतं. त्यातूनच हे दिपकेंच्या आंदोलनाला थोडं कुठंतरी दाबण्यासाठी, त्याला झाकळण्यासाठी ही 29ची घोषणा केलेली दिसते. मध्ये जरांगे गेला, एकतर दिल्लीला फक्त फोटो सेशनसाठी गेले ते. दिल्लीमध्येच यांच्या ह्या जरांगेच्या 50 लोकांनी तिथं काही फरक पडत नव्हतं, कारण की लाखो तरुण तिथं होते. यापूर्वीसुद्धा मी 2-4 दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की अभिजित दिपके भैया, तर त्यामध्ये सुद्धा दिल्लीमध्ये जरांगे गेला, एकतर दिल्लीला फक्त फोटो सेशनसाठी गेले ते. दिल्लीमध्येच यांच्या ह्या जरांगेच्या 50 लोकांनी तिथं काही फरक पडत नव्हतं, कारण की लाखो तरुण तिथं होते. जरांगे गेला काय, नाही गेला काय, लक्ष्मण हाके गेले काय, नाही गेला काय, नवनाथ वाघमारे गेला काय, नाही गेला काय, आमच्या पाठिंब्याने ते आंदोलन मोठं होत नव्हतं किंवा लहान बी होत नव्हतं. म्हणजे त्यामुळं आमची त्या आंदोलनात गरज नव्हती, त्यामुळं आम्ही गेलो नाहीत, कारण की ते आंदोलन देशातील तरुणांनी खांद्यावर घेतलं होतं. आणि खरं तर त्या अभिजित दिपकेंना तरुणांनी डोक्यावर घेतलेलं आहे आणि त्याचा आपल्याला सुद्धा अभिमान असला पाहिजे, या महाराष्ट्रातील जनतेला अभिमान असला पाहिजे. आंबेडकरी तरुण येतो, आंबेडकरी तरुणानं एवढं करून दाखवलं आहे, देशाच्या संसदेला, देशाच्या केंद्र सरकारला झोकवून दाखवलं आहे. आणि जरांगेला आता पोट दुखणारच ना, कारण की तो आंबेडकरी समाजातला आहे, आंबेडकरी समाजातल्या माणसाचं. आणि एवढं केंद्रात जरांगेने ठरवलं होतं 1000-2000 लोक दिल्लीला जाणार नाहीत, यांनी लाखो लोक तिथं गोळा करून दाखवलेत. हे फक्त पोटदुखी दाखवण्यासाठी तिथं गेला आणि तिथं सुद्धा दिल्लीमध्ये दिपकेंचं संपूर्ण नाव घेण्याचं त्याने टाळलं. फक्त अभिजित भैया. लोकांना काय कळणार आहे अभिजित भैया, जास्त सोनम दादा ना अभिजित भैया. म्हणजे दुसऱ्यांचं घ्यायचं म्हटलं की जरा शॉर्टकट नाव घ्यायचं आणि जाणीवपूर्वक ते टाळत राहणार आहे. दुसऱ्याचं आंदोलन यांना मोठं झालेलं चालत नाही, दुसरे लोक मोठं झालेलं चालत नाही. गेल्या अनेक वर्षापासून यांच्याकडंच असावं लागतं. शरद पवारांपासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि आता दुसऱ्याकडे गेल्यापासून यांच्या बुडाला आग लागलेली. आणि आता ही जर दिपकेंचं आंदोलन मोठं झालं, त्याच प्रकारे यांच्या बुडाला आग लागली. फक्त आता जाऊन काहीतरी तोंड दाखवायचं आणि नाव घेण्यास टाळवायचं, फक्त जनतेला दाखवायचं मी तिथं गेलतो, परंतु दिपकेंना श्रेय गेलं नाही पाहिजे, असं काहीतरी प्लॅनिंग करण्याचं सातत्यानं दिसतंय. 29 आंदोलन तो सुद्धा असू शकतं कुठंतरी आरक्षण विरोधी लोकांचं सुद्धा 2-4 दिवसापासून सोशल मीडियावर चालवतो आरक्षण विरोधी. मग त्याच्यातूनच हा प्रकार असू शकतो. शरद पवारांना सुद्धा कुठंतरी हे डोक्याच्या, अभिजित दिपके हे मोठे डोक्याच्या वर झालेले दिसत आहेत. मग त्यातून हे कुठंतरी शरद पवारांनी यांना आदेश दिला असेल, एकनाथ शिंदेंनी यांना आदेश दिला असेल. आणि 2-3 दिवसापूर्वी तुम्ही हे सुद्धा बघितलं होतं की एकनाथ शिंदेंचे मंत्री त्या संभाजीनगरचे पालकमंत्री दिपकेंच्या घरी गेले आणि म्हटले दिपकेंचे माझे खूप नातेसंबंध जवळून म्हटले. यापूर्वी कधी शिरसाट त्या घरी गेलेले दिसले नाही, यापूर्वी कधी दिपके आमच्या जवळचे म्हणलेले दिसले नाही. मोठा झाला म्हणजे आमचा आणि त्याचे वाईट दिवस असले की ते आमचा नाही म्हणायचं. म्हणजे फार राजकारणामध्ये कला येतं. हे सगळं शिंदे गटाने आणि विशेषतः शरद पवारांच्या आदेशानुसार, रोहित पवारांच्या आदेशानुसार जरांगेचं आंदोलन चालतं. त्यातूनच हे दिपकेंच्या आंदोलनाला थोडं कुठंतरी दाबण्यासाठी, त्याला झाकळण्यासाठी ही 29ची घोषणा केलेली दिसते. परंतु याच्यामध्ये काही फरक पडणार नाही, कारण की दिपकेंचं आंदोलन निस्वार्थ आहे आणि हे आंदोलन सगळं स्वार्थासाठी चाललेलं आहे. मराठ्यांनी मतदान अगोदर यांनीच सांगितलं होतं ना, विधानसभेच्या टायमिंगला किंवा भाजपला मतदान करू नका, महायुतीला मतदान करू नका, विशेषतः शिंदे गटाला सोडून बाकीच्यांना मतदान करू नका म्हणून सांगितलं. कारण की अजित पवारांना बी यांचा विरोध होता आणि भाजपवाल्यांना विरोध होता. मग यांनी मतदान कसं केलं म्हणायचं, म्हणजे फुकटचं श्रेय कितीतरी दिवस घ्यायचं, काही आम्हीच केलं म्हणायचं, असं कसं चालन. ज्यावेळी जरांगेंनी ह्या महायुतीला विरोध केला आणि मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आमचा DNA म्हटल्याच्या नंतर ओबीसीला वाटलं आता जरांगेचाच पाठिंबा शरद पवारांना, त्यांना आपला पाठिंबा शरद पवारांना झटका दाखवला पाहिजे, आपण आपला पाठिंबा महायुतीला देऊ. निस्वार्थ ओबीसीनं त्या महायुतीला पाठिंबा दिला आणि महायुती सत्तेत आली. आणि आता त्याचं क्रेडिट बी ओबीसीने मतदान केल्याचं क्रेडिट बी यालाच घे म्हणा. एकतर राज्यात 12% असणारा मराठा समाज आणि राज्यामध्ये 50-55-60% ओबीसी समाज आहे, त्याचं क्रेडिट बी तूच घे म्हणा. म्हणजे फक्त क्रेडिट घेण्याचं याला घाई असती, बाकी काही नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.